गुरुचरित्र म्हणजे नेमकं काय आणि गुरुचरित्र महिलांनी वाचावं का? खूप लोक असं म्हणतात की गुरुचरित्र महिलांनी वाचायचं नाही. मग महिलांनी ते का वाचू नये आणि काही अध्याय महिलांनी वाचावेत की वाचू नयेत? आता हे बघा, गुरुचरित्र हे दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामींचं पवित्र चरित्र आहे. पण आजही एक मोठा प्रश्न विचारला जातो, महिलांनी गुरुचरित्राचं पारायण करावं का नाही? आता इथे दोन प्रवाह आहेत. काही म्हणतात करावं, काही म्हणतात महिलांनी गुरुचरित्राचं पारायण करू नये. काही जण म्हणतात की गायत्री मंत्र त्याच्यात जो आहे की दत्तांचा गायत्री मंत्र त्याच्यात जो आहे तो मात्र महिलांनी वाचू नये. तर काही जण असं म्हणतात की काही अध्याय वाचू नयेत आणि काही जणांचं असं मत आहे की भक्तीला लिंग नाही. इतकंच नाही तर स्वामी समर्थ आणि शिर्डी साईबाबांसारखे अनेक अवतार हे दत्तगुरूंचीच परंपरा सांगतात. मग गुरुचरित्राचे खरे नियम कोणते आहेत? कोणते अध्याय कोणासाठी आहेत? फलश्रुती काय आहे आणि महिलांनी वाचताना कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत? या सगळ्यांचं स्पष्ट उत्तर आपण लॉंग व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत, चुकवू नका. तर आपल्याला या गुरुचरित्राचा लाभ मुलांच्या बुद्धिवाढीसाठी कसा घेता येईल, घरातील शांततेसाठी कसा, पितृदोष निवारणासाठी, नवीन लग्न झालेल्या नवयुगलांसाठी, वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी, मनशांती, अनिष्ट निवारणासाठी, आरोग्य लाभ मिळण्यासाठी, भीतीपासून आपली मुक्तता व्हावी यासाठी आणि सर्व संपन्नता, कृपा, दृष्टी आणि मोक्ष मिळावा यासाठी या गुरुचरित्राचं खूप खूप महत्व आहे. पण ते कसं योग्य नियमानुसार आणि योग्य विधीपूर्वक त्याचं वाचन केलं तर मग ते कसं करावं हेही आपण लॉंग व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. त्रिकोणासमोर जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती मी प्रेस करा म्हणजे तुम्हाला लॉंग व्हिडिओ नक्की मिळेल आणि तो लॉंग व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. तुमच्या मनातील सगळ्या समस्याचं त्यामध्ये निवारण होईल.